श्री शिवलीलामृत अध्याय 12वा बहुलेची व भस्मासुराची कथा। या अध्यायाची फलश्रुती आहे व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य, दुर्मती यांचा नाश होऊन वाचक व श्रोता सन्मार्गाला लागतील। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते। तेथे राहणारे विदुर व बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्यभिचारी होते। विदुराच्या मृत्यूनंतर यमदूताने त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच्या योनीत टाकले। विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहान भुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच्या रूपात भटकू लागला। विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते। एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली, तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली। तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्ये सांगितली व त्यांच्या चरणांवर पडून यातून सोडवा असे विनविले। बुवांनी तिला ओम नमः शिवाय मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविला। त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली। भक्तीने पवित्र झाली। शंकराने तिला शिवलोकी नेले। तेथे तिने उमा महेश्वराची स्तुती केली। त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली। त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाच्या रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकून तिने त्याचा उद्धार केला। सूत पुढे म्हणाले, एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला। त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचे त्यांनी भस्मासूर नाव ठेवले व त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितले। ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागली। म्हणून त्याने शंकराकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला। सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला। त्यामुळे तो उन्मत्त झाला। त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला। त्याने भूलोकी थैमान घातले। तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली। त्याने त्यांना कैलासावर नेले। तेवढ्यात भस्मासूर तेथे आला व शंकराच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला। तेव्हा शंकराने पळ काढला। त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजलात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार करून स्वतः समवेत नृत्य करावयास लावले। ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले। श्री सांब सदा शिवार्पणमस्तु। शुभम भवतु। हर हर महादेव। ओम नमः शिवाय।